भावना एक पदभार हा लोकांची सेवा करण्यासाठी स्वीकारलेला आहे। या लोकांनी ह्या खुर्चीवर बसवलेला आहे तो म्हणजे लोकांचं काम करण्यासाठीच आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलेला आहे। त्यामुळं पदभार ही काम करण्याची सेवा करण्यासाठी स्वीकारला आहे। त्याच्यामुळं लोकांची सेवा करण्याचा मला सगळ्यात जास्त आनंद मिळणार आहे। कारण ह्याच्या आधी बी आम्ही सर्वांनी दादांच्या नेतृत्वाखाली तुळजापूरची सेवा केलेली आहे। इथून पुढं हे येणारे 5 वर्ष भव्य म्हणजे मनातून सगळे नगरसेवक मी स्वतः जी लोकांनी टाकलेला जो माझ्यावर आमच्या टीमवर जो विश्वास आहे त्या विश्वासाला तडा न जाऊ देता तुळजापूरचा चेहरा मोहरा कसं बदलल ही माननीय आमदार रामदादांच्या मार्गदर्शनाखाली शहर संपूर्ण स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। पहिल्यांदा एक तुम्हाला सांगतो की रामदादांनी शहराच्या बाबतीत जी ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे त्याच्यावरच आमचा जास्त फोकस असेल आणि आमच्याकडं जो निधी दादांनी जो उपलब्ध करून देणार आहेत त्याच्यामध्ये आधी सगळ्यात मोठं कारण ही तीर्थक्षेत्र असल्यामुळं इथं लोकसंख्येच्या आधारावरच फक्त निधी मिळतो। मग त्याच्यामुळं स्वच्छतेला निधी कमी पडत आहे। त्यामुळे दादाच्या माध्यमातून 15 युक्त आयोग आणि तुळजापूरला विशेष स्वच्छतेसाठी निधी आणण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करून विशेष पॅकेज तुळजापूरला घेण्याचा पहिला प्रयत्न राहील। कारण तुळजापूर ही स्वच्छ आणि सुंदर दिसल्याशिवाय इथल्या भाविकांना आमच्या व्यापाऱ्यांना पुजाऱ्यांना जी काय गोष्टीचा त्रास होतो तो इथून पुढे होणार नाही ही आपल्या सगळ्यांच्या समोर मी सांगतो। तुमच्यावर मागच्या 3 झाले त्याचबरोबर जनतेने तुम्हाला भरघोस विजय करून मत करून तुम्हाला तशी ती क्लीन चिट असं सर्टिफिकेट देऊन टाकलेलं आहे भैया। तर याबाबत तुमचं म्हणणं काय झाले ते गेलं आता मिळणारा राणादादाच्या नेतृत्वात शहराचा कसा विकास करायचा आहे हे बघायचं आहे। टीका करणं इलेक्शनचा भाग होता तो झाला माझ्यासाठी बी तो विषय संपलेला आहे। कारण आता जुन्या गोष्टीत वेळ घालण्यापेक्षा नव्या गोष्टीला वेळ द्यायचा आहे एवढं मला माहिती आहे।